याला कोण घालिले सन दरबार पुस्ती बेगम बडी बेगम आवाज वाढू रे, काय झाले? नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपकार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मांगी हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लायके शिवाजी को आणि त्याने विडा उचलला नाव तेच अफजल खान हे नाव तेच अफजल खान जिथे जास्त जणू सैतान खान बोलला छाती ठोकून शिवबाला लागतो चिरडून फौजेचे खान निघाला मोठा गुरमीचा त्याची घोडदळ पायदळ फाट आलाय चक्कर अंगिदा हत्तीचं बळ कानारा कापे चळचळ चित्रेची सेना निघाली गावं लुटली तेवढं उद्ध्वस्त केली आया बहिणीची अब्रू तुटली कोण रखणार नेवा आता शिवबाचं काही खरं नाही इकडं निजाम तिकडं मुघल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू नका मुठवर खानाला कसा रोखणार काय लढवा तिथे पंत सरदार महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचा अवघड सेना आहे त्याच्यासमोर आपला टिकावा लागणं हे अवघड आहे काय म्हणत आहे बा महाराज आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही शिवबाचा जीव वाचणं हे गरजेचं आहे शिवबा आमचा केवळ पुत्रच नाही तर या मराठी मुलकाचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला परंतु बॅडपणे पळून जाणं या मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये अशा वाघिणीचा तो छावा डोक्यात गणेनी कावा भेटीला साखरा गाडावा प्रतापगडा आमने सामने भेटीला गाडावा खानाने कबूल केले दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याचे खान प्रतापगडच्या पायथ्याचे खान शक्तीच्या करमतीची नायकाच्या करमतीची करील काय कल्पना युक्तीची रजी करील काय कल्पना युक्तीची रजी धन्यवाद.